जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची मोठी बातमी। मानवतेचे दर्शन। शासकीय विश्रामगृहात प्रवेश करताना समोरच असलेल्या लोखंडी जाळीत अडकलेल्या गायीला नागरिकांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवनदान। 26 जूनला सकाळी 6 वाजता स्थानिक शासकीय विश्रामगृह परिसरात आज सकाळी मानवतेचे एक अनोखे आणि कौतुकास्पद दर्शन घडले। एका नालीत आणि लोखंडी जाळीच्या विळख्यात अडकलेल्या निष्पाप गायीला स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि दाखवलेल्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढले। सर्वांच्या या अथक प्रयत्नामुळे अखेर त्या गायीला जीवनदान मिळाले आहे। नेहमीप्रमाणे आज सकाळी 6 वाजता बेडेकर दाम्पत्य शासकीय विश्रामगृह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते। या दरम्यान जाण्याच्या रस्त्यावर जाळीच्या आत, जिथे सहसा कोणाचे लक्ष जात नाही अशा ठिकाणी असलेल्या एका नालीत लोखंडी जाळीच्या आत एक गाय फसलेली त्यांना दिसली। थोड्या अंतरावर असलेल्या खड्ड्यात पाय घसरून पडल्यामुळे ती हतबल झाली होती आणि स्वतःहून बाहेर पडणे तिला अशक्य झाले होते। गायीची ती केविलवाणी अवस्था पाहून बेडेकर दाम्पत्याने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले। प्राण्यांवरील दयेपोटी परिसरातील तरुण आणि नागरिक तेथे धावून आले, ज्यामध्ये चेतन सोनछात्रा, रुपेश चव्हाण, बबली सय्यद, रूपम अग्रवाल आणि मोहित तिवारी यांच्यासह इतरही अनेक जण घटनास्थळी जमा झाले। सुरुवातीला काही जणांनी हातोडा आणि सब्बलच्या सहाय्याने लोखंडी जाळी तोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र जाळी मजबूत असल्याने यश येत नव्हते। सकाळची वेळ असल्याने जेसीबी मिळणे कठीण होते आणि गाडी मिळाली तरी ड्रायव्हर मिळणे कठीण होते। अशा ऐन आणीबाणीच्या प्रसंगी चेतन सोनछात्रा यांनी तत्काळ संदेश सलुजा यांशी संपर्क साधला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संदेश सलुजा यांनी काही वेळातच जेसीबी मशीन घटनास्थळी पाठवून दिली। जेसीबी मशीन येताच सर्वप्रथम त्या लोखंडी जाळीचा अडथळा दूर करण्यात आला। त्यानंतर उपस्थितांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि मोठ्या परिश्रमाने त्या गायीला सुखरूप गड्ड्याबाहेर काढले आणि खड्ड्यातून बाहेर येताच गायीने सुटकेचा श्वास घेतला। एकजुटीने प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। बेडेकर दाम्पत्याची सतर्कता आणि उपस्थित तरुणांची तत्परता, ज्यामुळे आज एका मुक्या प्राण्याचा जीव वाचू शकला। सध्या या परिसरात बेडेकर दाम्पत्यासह मदत करणाऱ्या सर्वच सुजाण नागरिकांचे आणि तरुणांचे कौतुक होत आहे।